आणि मागील सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार विशाल सूर्यवंशीला मिळत आहे. मुन्ना 11 या संघातील खेळाडू विशाल सूर्यवंशी यांना विनंती आहे स्टेजवर यायचं आहे. अल्पेश दादा, विशालला मॅन ऑफ द मॅच विशाल. मुन्ना भाई स्वतः विशाल यांना स्टेजवर घेऊन आलेले आहेत. अल्पेश दादा यांच्या हस्ते विशाल सूर्यवंशी यांना सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात येत आहे. आणि मुन्नाभाई यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक विशाल सूर्यवंशी यांना देण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन विशाल. मराठा वॉरियर्स वर्सेस किंग कोब्रा मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. हॅलो, यावेळेला मात्र वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओमकार पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेला 2 धावांचा फटका या ठिकाणी आलाय. धावसंख्या आता 4 वरती येऊन पोहोचली आहे.
पहिल्या षटकानंतर धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचली आहे. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल. या ठिकाणी 10 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि त्यांच्यासोबत ऋषिकेश तानपुरे ची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडंसं पॉपिंग क्रीजच्या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. आकाश गुरव यांच्या गोलंदाजीला यावेळेला एका धावेचा फटका येतोय. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर आता 11 वरती येऊन पोहोचणार आहे. मराठा वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. यावेळेला मात्र दांडी केली आहे गोल. आकाश गुरव यांनी केलंय अक्षय यांना बाद. आकाशने घेतलाय अक्षयची विकेट. धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूंनंतर येऊन पोहोचली आहे 11. पहिला झटका, पहिला गडी बाद संघ किंग कोब्राचा. एक 1.4 षटकांनंतर धावसंख्या 12 वरती येऊन पोचलाय धावफलक. आकाश गुरव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजी करताना 4 चेंडू झाले आहेत. मागच्या चेंडूवर एक सिंगल आली आकाश यांच्या माध्यमातून. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आत, 22च्या स्वरूपातली एक धाव जमा होणार आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 13 वरती. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन आकाश होत आहेत तयार. समोर असतील ऋषिकेश. डॉट बॉल आलाय आणि ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपलाय. या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13. एक गडी बाद. संजय आलेत गोलंदाजीला. काय भन्नाट वेग आहे या गोलंदाजीत, काय चांगला टर्न आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय जैद यांच्यासाठी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 वरतीच स्थिरावली आहे. पहिला बॉल डॉट बॉल. यावेळेला मात्र माघारी परतावं लागणार आहे. नो बॉल आहे आणि या नो बॉल वर स्टंपिंग आहे. त्यामुळे धावसंख्या आता नो बॉल नाहीये, बॉल काउंट नाहीये.
बॉल काउंट आहे सर. बॉल कसा चला यापुढील होणारा सामना नाखवा पॉवर वर्सेस डॉकयार्ड चार्जर्स. चला कल्पेश आणि अमेय टॉस साठी यायचंय. कल्पेश आणि अमेय टॉस साठी यायचंय. हलक्या हातांनी खेळलंय या चेंडूला. एक सिंगल घेतली आहे. 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली आहे. ऋषिकेश आणि नितेशची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश आणि मितेश. यावेळेला आउट दिलाय पंचांनी आणि माघारी परतावं लागणार आहे. वाईड बॉल आहे आणि त्यावर स्टंपिंग आहे. धावा संख्या जर आपण पाहिली तर 16 धावा 4 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण. 3 बॉल झालेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चार चेंडू झालेत. धावसंख्या येऊन पोचते ती म्हणजे 16 धावा 4 गडी बाद. 16 4 चेंडूंनंतर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संजय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. राकेश यादव. राकेश संजय यांचा बॉल यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत जरूर, परंतु एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 17. एक शेवटचा चेंडू. आतापर्यंत बॉल टू बॉल समीकरण राहिलंय किंग कोब्रा या संघासाठी. शेवटचा चेंडू संजय यांचा. पुढचं षटक नो डाऊट हर्ष चेऊलकर येतील गोलंदाजीला. दरम्यान चांगला चेंडू आहे पण वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. संजय चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत. एक धाव घेतली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संघ किंग कोब्रा 19 4 गडी बाद.
हर्ष चेऊलकर यांना गोलंदाजीसाठी आता आमंत्रित केले गेले. मागच्या मॅचचा सुपर हिरो सुपरस्टार पाहायला मिळतोय आपल्याला. मराठा वॉरियर्ससाठी 6 चेंडू 7 धावा डिफेंड करत असताना केवळ 4 धावा खर्च करून 3 गडी बाद करणारा गोलंदाज हर्ष चेऊलकर आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवर असतील मितेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर राकेश. मितेश आणि राकेशची जोडी कितपत वाचवेल संघाला. टॉस झालाय का पुढच्या मॅचचा? कल्पेश, टॉस झालाय का? विनंती असणार आहे व्यासपीठावर जायचंय दोन्ही कॅप्टन्स कल्पेश आणि अमय केजी विनंती असणार आहे. टॉससाठी यायचंय अमय. डॉक्यार्ड चार्जर्स वर्सेस नाकवा पॉवर या दोन संघांमधला हा सामना असणार आहे. वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू वाईड बॉल. धावसंख्या 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला डॉट बॉल नक्कीच येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे. डॉट बॉल नक्कीच दिलाय पंचांनी. 20 धावा धावफलकावरती झालेत. टीम रिव्ह्यू इज नॉट अलाउड प्लीज. नेक्स्ट बॉल सुरू करायचा आहे. रिव्ह्यू अलाउड नाहीये. यावेळेला देखील वाईड बॉल आहे. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचणार आहे. हर्ष चेऊलकर यांना आता अजिंक्य गायतडके यांच्याकडून थोडंसं सांगितलं जात आहे. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि यावेळेला मात्र बाद केलाय आणि माघारी परतवलाय. मितेश यांना स्टंपिंगच्या स्वरूपात मितेश होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 3.2 षटकांनंतर 21 गडी बाद. 5 गडी आता तंबूच्या आत. अर्धा संघ बाद झालाय. 4 चेंडू अजूनही लिगली टाकणं गरजेचं आहे. ते म्हणजे हर्ष चेऊलकर यांना. यावेळेला देखील एक वेगवान आणि भन्नाट चेंडू आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बघा लेंथ वरती पिच झाला. चांगला टर्न घेतला चेंडूने आणि यष्टीरक्षकाकडे चांगलं कलेक्शन. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर अरबाज मोहम्मद अली पाहायला मिळत आहेत. एकवीस धावा धावफलकावरती झाले आहेत. 3 चेंडू अजूनही येणं बाकी. हर्ष आणि आणखीन एकदा बॉक्स आउटच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद केलाय. अरबाज होत आहेत बाद. बॉक्स आउटच्या स्वरूपात आणखीन एक गडी पवेलियनच्या आत. 6 गडी आता झाले आहेत बाद. 6 गडी बाद. किंग कोब्राची परिस्थिती आता गंभीर आहे. विशाल यावेळेला सुंदर गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना हर्ष चेऊलकर यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल पहिल्या डावातला या ठिकाणी डिलिव्हर होईल विशाल यांच्या समोर.
हर्ष चेऊलकर. आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील आली आहे. 7वा विकेट गेला ना, 7वा गडी या ठिकाणी झालाय बाद आणि हर्षने त्याच्या षटकात केवळ 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. चला पुढच्या मॅचचा टॉस करून घेऊया आपण. डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस नाखवा पॉवर. अमेय केजी आपल्याला विनंती आहे जरा टॉस साठी यायचंय. अमेय केजी. तंझील पहिलं षटक हाताळण्यासाठी आले. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव झाली आहे. बावीस धावांचं लक्ष्य आहे. तंझील या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा बॉल, 2 धावांचा फटका. ओहो, आकाश गुराव आता क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये मराठा वॉरियर्सचे इरादे आता स्पष्ट करताना पाहायला मिळत आहेत. तंझील पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका सुनिश्चित केलाय. आता धावसंख्या 5 वरती येऊन पोहोचली आहे. 22 धावांचं लक्ष्य आहे आणि 5 धावा आता धावफलकावर झालेत. चेंडू जर पाहिलं तर चेंडू झालेत 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर झालेत. गणेश साळवी सरांनी बॉल आणलाय. थँक्यू सर. बाहेर गेलेला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि चांगली अडवणूक चेंडूची झैद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 5. 5वा चेंडू या षटकातला येताना पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे आणि डॉट बॉल. पुन्हा एकदा 5 चेंडूंनंतर 5 धावा. अजूनही एक शेवटचा चेंडू डिलिव्हर होणं बाकी आहे. शेवटचा बॉल. आणखीन एक 2 धावांचा फटका यावेळेला खेळलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम मराठा वॉरियर्स 7 बिनगडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये गरज आहे 15 धावांची. 18 चेंडू 15 धावांची गरज.
यावेळेला बॉल नक्कीच मैदानाच्या आतच राहिलाय. 22ची एक धाव लिहिली जाईल अजिंक्य गायतडके यांच्या खात्यामध्ये. यावेळेला काय झालंय मैदानाच्या आत, 22च्या 2 धावा लिहिल्या जाणार आहेत. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा धावफलकावरती झालेत. समोरच्या दिशेने यावेळेला देखील केलाय प्रहार. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आकाश यांचा. 3 चेंडू झाले, धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचली. अजूनही 12 धावांची गरज आहे आणि चेंडू उरले आहेत 15. 15 चेंडू 12 धावांची गरज आहे. हलक्या हाताने खेळले आहेत तर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन माघारी परततील आकाश गुरव. होत आहेत बाद रनआउटच्या स्वरूपात. यावेळेला ओमकार भराडे यांनी कट खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाकडून तो झेल नक्कीच सुटलाय, परंतु 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 11. अजूनही 2 षटकांमध्ये 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. आता बॉल टू बॉल स्कोर लाईन आली आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मराठा वॉरियर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
विशाल जावळे आलेत गोलंदाजीसाठी आणि सामना जिंकायचा असेल तर 11 चेंडू 11 धावांची गरज. अकरा चेंडू 11 धावांची गरज असताना यावेळेला खेळलाय समोरच्या दिशेने. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहेत. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली. आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 10 चेंडू 10 धावांची गरज. विशाल जावळे सज्ज होत आहेत. फार महत्वाचा सामना आहे. अंतिम टप्प्यात जसजसा आपण या स्पर्धेचा प्रवेश करतोय तसतशी ही स्पर्धा आणखीन रोमांचाने भरपूर या ठिकाणी होत चालली आहे. आणि विशाल जावळे त्यांच्या समोर आता असणार आहेत अजिंक्य गायतडके. एका धावेचा फटका आलाय. 9 चेंडू आणि 9 धावा. अजूनही रन बॉलची गरज आहे. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती एका धावेची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज आहे. यावेळेला थोडंसं पॉपिंग क्रीजच्या पुढे उभे आहेत अजिंक्य. पुढे येऊन खेळलेत. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. आठ चेंडू आणि 8 धावांची गरज आहे इथून पुढे. या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी मराठा वॉरियर्स या संघाला 8 चेंडू 8 धावांची गरज. खेळलेत पुढे येऊन ओमकार भराडे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची इथून पुढे गरज. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. अजिंक्य गायतडके आणि ओमकार भराडेची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. एक शेवटचा चेंडू शिल्लक. ओमकार भराडे थोडंसं बोलणं करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि नक्कीच संवाद साधला गेला पाहिजे कारण दोन बॅटर्समध्ये कोऑर्डिनेशन राहण्यासाठी या संवादाची फार गरज असते आणि तोच संवाद आता साधताना पाहायला मिळाले. ओमकार यावेळेला चेक केलंय यावेळेला बॅटरला. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि विकेट आलाय. ओमकार भराडे होत आहेत रन आउट आणि आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी मराठा वॉरियर्स या संघाला. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. नवीन बॅटर संकेत मैदानाच्या आत. ऋषिकेश सुरुवात करतील त्यांच्या ओव्हरची. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगली अडवणूक. झैद यांच्या हाताला चेंडू लागलाय परंतु चांगली अडवणूक केली गेली आहे. नक्कीच ऋषिकेश तानपुरे, अजिंक्य गायतडके आणि त्यांच्यासोबत संकेत हे तीनही खेळाडू एकाच बिल्डिंग मधले आहेत आणि एकत्र खेळल्यानंतर इतका सोबत एकमेकांच्या चालीरीती त्यांना समजतात आणि त्याचमुळे आत्ता बघायला मजा येणार आहे की कशा प्रकारे गोलंदाजी संकेत समोर असणार आहे आणि कशा प्रकारे फलंदाजी असणार आहे. नक्कीच झैद यांना तिकडे इंजर्ड झालेत झैद थोडेसे.
विनंती असणार आहे त्यांच्यापर्यंत लागेल ती मदत पोहोचवायची आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. 2 चेंडूंवर 2 धावा आल्या आहेत, म्हणजेच आता समीकरण बदलून आलं असणार आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो, 5 रन्स टू विन. मराठा वॉरियर्स अशाच प्रकारचा सामना मागचा देखील झाला होता. त्यावेळेला होती गोलंदाजी, आता आहे फलंदाजी. अजिंक्य गायतडके समोर, ऋषिकेश तानपुरे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा केलाय प्रहार. चांगली अडवणूक केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नामध्ये यश देखील प्राप्त झाले आहे. यशप्राप्ती या ठिकाणी, म्हणजे आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार आहे. अजिंक्य गायतडके आणि त्यांच्यासोबत संकेत. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे इथून पुढे. चला, घाई करायची आहे. बराच वेळ आपण व्यतीत केला या सामन्यामध्ये. ऋषिकेश ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना केलाय समोरच्या दिशेने प्रहार. 1 धाव यावेळेला आली आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच जर टाय झाली तर 1-1 पॉइंट शेअर करावा लागेल इन पॉइंट्स टेबल. पॉइंट्स टेबलमध्ये या ठिकाणी 1-1 पॉइंट शेअर करावा लागेल जर ही मॅच टाय झाली. परंतु ते चालणार नाहीये दोन्ही संघांना. दोन्ही संघांना इथे जिंकायचं आहे, इथे जिंकण्यासाठी खेळायचं आहे. जर ही मॅच जिंकले तर 16 पॉइंटवर पोहोचतील मराठा वॉरियर्स. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आहे आणि 1 धाव यावेळेला पूर्ण केली आहे. म्हणजेच आता 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 बॉल टू गो, 1 रन टू विन. काय घडलंय मॅच मध्ये? ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेली ही DPL. आता 1 बॉल 1 वर येऊन ठेपलाय हा सामना. मित्रांनो, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर मॅच. 1 चेंडू 1 धावा. मराठा वॉरियर्स वर्सेस किंग कोब्रा. सिली पॉइंट, शॉर्ट लेग, शॉर्ट कव्हर पाहायला मिळतोय, शॉर्ट मिड ऑन पाहायला मिळतोय. स्ट्रेटिश झेद, हात सांभाळायचा आहे झेद तुम्ही. नक्कीच बॉल थोडा जोरात लागलाय मगाशी तुम्हाला येऊन आणि त्याचमुळे तुम्ही हात सांभाळायचा या शेवटच्या चेंडूसाठी. ऋषिकेश या ठिकाणी सज्ज होत आहेत. 1 चेंडू 1 धावेची गरज. अजिंक्य गायतडके ऑन स्ट्राइक. शेवटचा बॉल. थांबलेत या शेवटच्या बॉलला खेळायच्या आधी थांबलेत. बॅटरही थांबलाय, बॉलरही थांबलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. मराठा वॉरियर्स वर्सेस किंग कोब्रा. हलक्या हातांनी खेळलेत आणि या मॅच मध्ये विजयी झालेत
16 पॉइंट वर पोहोचलाय संघ मराठा वॉरियर्स. अभिनंदन मराठा वॉरियर्स. आणि मराठा वॉरियर्स टीम झाली आहे क्वालिफाईड. अभिनंदन मराठा वॉरियर्स. जोरदार टाळ्या. तुषार रांजणकर कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. तुषार रांजणकर